अमरावती हंगामा चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। प्रभाग क्रमांक 12 स्वामी विवेकानंद कॉलनी बेलपुरा या प्रभागातून अतुल आनंदराव धनाडे यांनी अपक्ष उमेदवारी घेतली आहे। तर चला आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया। सर, तुमचा परिचय? मी अतुल आनंदराव धनाडे, राहणार कल्याणनगर, प्रभाग क्रमांक 12, स्वामी विवेकानंद बेलपुरा, अपक्ष उमेदवार। AC चिन्ह आहे माझं, 12 नंबरची बटन। सर, तुम्ही अपक्षच उमेदवारी का घेतली? अपक्ष उमेदवारी घ्यायचं कारण मॅडम असं आहे की पक्षातच राजकारण चालू आहे। पक्ष हा राहिलेलाच नाही आहे आणि अपक्ष म्हणून उमेदवारी यासाठी निवडली आहे की मला माझ्या प्रभागाचा विकास करायचा आहे आणि प्रभागाला कुठंतरी चांगल्या स्थितीत बनवून घ्यायचं आहे, रोजगार द्यायचा आहे युवकांना। आणि पक्ष हे काय करत आहे? पक्ष फक्त उमेदवाराचे पाय ओढत आहे, काम नाही करू देत। सर, प्रभाग क्रमांक 12 मध्ये असं तुम्हाला वाटतं की अजूनचे कोणते मुद्दे आहेत की ज्या मुद्द्यावर अजून काम झालेलं नाही आहे असं तुम्हाला वाटतं? प्रभाग क्रमांक 12चा हा एक मेन मुद्दा म्हणजे असा आहे की इथं स्वच्छताच नाही आहे। नाला तुडुंब भरलेले आहे, कचऱ्याची व्यवस्था नाही आहे, कचरा डंप करायची व्यवस्था नाही आहे आणि कचरेवाला येत नाही आहे। लोकांना स्वतःच नाल्या साफ करावं लागतं आणि दिवे आहेत, पथदिवे ते चालू राहतात, कधी बंद राहतात, त्याची व्यवस्था नाही आहे। रस्ते नाही आहे व्यवस्थित, पाणी साचतात पावसाळ्यात। हे समस्या आहे 12 नंबर प्रभागची आमच्या। ही मी समस्या सोडणार आहे, त्याच्यासाठी मी अपक्ष उमेदवारी घेतलेली आहे। सर, जर तुम्ही नगरसेवक बनून निवडून आले तर प्रभागाच्या विकासासाठी तुम्ही कोणत्या उपाययोजना करणार? मी जर नगरसेवक निवडून आलो तर सर्वात आधी मी कचऱ्याची व्यवस्था करणार आहे। नाल्या ज्या तुडुंब भरतात, नाली साफ करणे, कचरा आहे, स्ट्रीट लाईट आहे, रस्ते आहेत आणि आमच्या प्रभागात एवढा मोठा प्रभाग आहे, तिथे ॲम्ब्युलन्स नाही आहे आणि शववाहिनिका नाही आहे। ही सगळं मी व्यवस्था करून देईन आणि माझ्या जे युवक आहे त्यांना रोजगार आणण्याचा प्रयत्न करेल। ही माझी नगरसेवक निवडून आल्यावर ही पहिली प्राथमिकता आहे, हे मी करेल। सर, जनतेने यावेळी तुम्हालाच का निवडून द्यावं असं तुम्हाला वाटते? जनतेने मला निवडून द्यायचं कारण असं आहे की त्यांचा विश्वास माझ्यावर आहे। त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्हीच आमच्यासाठी काहीतरी भांडून महानगरपालिकेतून आमचा वार्ड हा स्वच्छ, सुंदर आणि घरकुल आणण्याचा प्रयत्न कराल आणि आमच्या युवकांना रोजगार द्याल, म्हणून त्यांचा विश्वास आहे की मला ते निवडून द्यायचे प्रयत्न करतील। सर, तुम्ही राजकारणात किती वर्षापासून आहात आणि तुमच्या राजकीय अनुभवातून तुम्ही कोणकोणते सामाजिक कार्य केले आहे? राजकारणातही मी 20 वर्षापासून आहे आणि सामाजिक कार्य असे आहे की माझ्या प्रभागात गरजूंना जेही मदत लागते ते मी करतो आणि मी चष्मे वाटप जे मदत राहते समाजकार्यासाठी ते मी करत असतो आणि जनतेला त्यामुळं माझ्यावर विश्वास आहे आणि ती म्हणूनच मला ते निवडून देतील ही माझी खात्री आहे। सर, जर तुम्ही यावेळेस नगरसेवक म्हणून निवडून आले तर स्वच्छतेविषयी तुमची कोणती ठोस योजना राहील? स्वच्छतेसाठी माझी हीच ठोस योजना ही राहील की रोज कचरा उचलणे, रोज नाल्या साफ करणे आणि एक कॅरी बॅग जी आहे ही कॅरी बॅग ही बंद झाली पाहिजे, त्याच्यासाठी माझा प्रयत्न राहील। कारण कॅरी बॅगमुळे पूर्ण नाल्या तुडुंब होतात, चोकअप होतात आणि त्या नाल्या साफ होत नाहीत, त्यामुळं अडकून जातात पाणी आणि लोकांच्या घरात पण शिरते पाणी त्यामुळे आणि त्याच्यात आरोग्याचाही धोका राहतो। म्हणून मी रोज नाल्या साफ करणे आणि रोज कचरा उचलणे हा माझा ध्येय राहील। सर, जे आता नवीन मतदार करणार आहेत म्हणजे जे पहिल्यांदा मतदार करणार आहेत तर त्या युवकांना तुम्ही काय संदेश द्याल? त्या युवकांसाठी माझा हा संदेश आहे की त्यांनी त्या आधी 100% हे मतदान केलं पाहिजे आणि मतदान करताना तुम्ही विचार करून मतदान द्या की तुमचा ज्याला मतं चाललं तो व्यक्ती ॲक्च्युली आपण मतदान करायच्या याचे आहे का, त्याच्यावर तुमचा विश्वास आहे का आणि अशा माणसाला निवडून द्या की ज्यांची प्रतिमा खरंच स्वच्छ असेल आणि तो आपल्या प्रभागासाठी काहीतरी करू शकल। तो पक्ष असं काही नाही राहत, अपक्ष राहाव की पक्ष राहाव, उलट अपक्ष मतदारासाठी हे राहते की त्याला बंधन नाही राहत कोणत्या पक्षाचं, कुठल्या राजकारणाचं, कुठल्या त्याच्या नेत्याचं। तो तुमच्यासाठी पुष्कळ काही प्रयत्न करू शकतो तुमच्यासाठी।